डिटर्मिनंट्स अँड मॅट्रायसेस वरील हे आपलं 7वं लेक्चर आहे. 6व्या लेक्चरमध्ये आपण पहिलं ॲप्लिकेशन बघितलं डिटर्मिनंटचं, ज्याच्यामध्ये आपण सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन कशा पद्धतीनं सॉल्व्ह केली जाते क्रॅमर्स रूल यूज करून ती बघितली. क्रॅमर्स रूल काय आहे आणि तो कशा पद्धतीनं यूज करायचा हे एक्झाम्पल घेऊन आपण पाहिलेलं आहे. तर हे आपलं 7वं लेक्चर आहे. याच्यामध्ये आणखी काही एक्झाम्पल्स आपण पाहणार आहोत, ज्याच्यामध्ये आपण क्रॅमर्स रूल यूज करून सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन सोडवणार आहोत. तर पहिलं एक्झाम्पल या लेक्चर मधलं म्हणजेच क्रॅमर्स रूल वरचं दुसरं एक्झाम्पल दिलेलं आहे. पहा -2/x -1/y -3/z इज इक्वल टू 3. दिस इज अवर सेकंड इक्वेशन अँड दिस इज अवर थर्ड इक्वेशन. पण या ठिकाणी ही सिस्टीम जी आहे ती लिनियर नाहीये, कारण एक ची टर्म खाली आलेली आहे. त्याला जर वरती आणलं तर एक ची पॉवर काय होईल -1 होईल. आपल्याला व्हेरिएबलची पॉवर काय लागते +1 लागते. ओके, तर हे लिनियर सिस्टीम नाहीये. तर याला लिनियर मध्ये कन्वर्ट करण्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन करावं लागेल. सो कन्वर्ट गिवन सिस्टीम इनटू लिनियर बाय पुटिंग, आणि त्याच्यासाठी आपल्याला सबस्टिट्यूशन करायचंय बाय पुटिंग 1/x इज इक्वल टू u, 1/y इज इक्वल टू v and 1/z इज इक्वल टू w. बरोबर, प्रत्येक इक्वेशन मध्ये 1/y 1/x 1/z आलेला आहे. तर हे सबस्टिट्यूशन केल्यानंतर ही सिस्टीम जी आहे ती लिनियर मध्ये कन्वर्ट होऊन जाईल. या सबस्टिट्यूशनला मी म्हणतो इक्वेशन नंबर 1. and therefore we get -2 into u. पहिलं इक्वेशन भेटेल -2 into 1/x च्या ऐवजी u, -1 into v, -3 into w इज इक्वल टू 3. हे पहिलं इक्वेशन भेटेल. दुसरं इक्वेशन होईल 2 into u -3 into v plus 1 into w इज इक्वल टू -13. आणि तिसरं इक्वेशन होईल 2 into u -3 into w इज इक्वल टू -11. ओके, या पद्धतीने ही तीन इक्वेशन येतील. याच्यामध्ये 1/y ची टर्म नाही, त्याच्यामुळे याच्यामध्ये v ची टर्म येणार नाही. सो दिस बिकम अवर इक्वेशन नंबर 2, किंवा याला नंबर नाही दिला तरी चालेल. ओके, so therefore by Cramer's rule वरून काय होईल आपल्याला u, v आणि w फाइंड करता येईल, कारण ही लिनियर सिस्टीम आहे. सो u इज इक्वल टू du अपॉन d, v इज इक्वल टू dv अपॉन d and w इज इक्वल टू dw अपॉन d. सो दिस बिकम अवर इक्वेशन नंबर 2. हे झालं इक्वेशन 2. आता सुरुवातीला d फाइंड करूया. d प्रत्येकामध्ये आपल्याला लागतोय. सो देअरफॉर d इज इक्वल टू, d म्हणजे काय सर्वांना माहिती आहे, 3/3 डिटर्मिनंट असणारा कोणाचा, u, v आणि w च्या कोएफिशिएंटचा. तर पहिला रो येईल -2 -1 -3. सो दिस बिकम आवर फर्स्ट रो. सेकंड रो बिकम 2 -3 and 1, 2 -3 1, and थर्ड रो बिकम 2 0, कारण v ची टर्म याच्यामध्ये नाही, त्याच्यामुळे v चा कोएफिशिएंट 0 आणि w चा कोएफिशिएंट आहे -3. So simplify this, -2 as it is into 2/2 determinant. पहिल्या रो मधले एलिमेंट आपण लिहितो, -2 आहे तसा, आणि त्याला मल्टिप्लाय ह्या राईट कॉर्नरचे जे 4 एलिमेंट आहेत त्याचा डिटर्मिनंट -3 1 0 -3. त्याच्यानंतर मायनस साइन असताना पहिल्या रो मधला दुसरा एलिमेंट आपण घेतो -1, त्याला मल्टिप्लाय डाव्या कोपऱ्यातले 2 एलिमेंट आणि उजव्या कोपऱ्यातले 2 एलिमेंट, याचा डिटर्मिनंट 2 2 1 -3. त्याच्यानंतर प्लस साइन आणि पहिल्या रो मधला शेवटचा एलिमेंट -3, त्याला मल्टिप्लाय 2/2 डिटर्मिनंट डाव्या कोपऱ्यामधला कॉर्नरचे 4 एलिमेंट 2 -3 2 0. So after simplification we get -2 into bracket -3 into -3 become +9, 0 into 1 becomes 0, then minus into minus +1 into bracket 2 into -3 become -6, -2 into 1 become 2, then minus into plus -3 into bracket 2 into 0 0, -2 into -3 become -6. So in that way we get this become 9 into -2 -18, then -6 -2 become -8 into +1 -8, and this become minus into minus +6, 6 into -3 -18. So in that way we get 24 44 -44. So this is the value of d. Okay, d ची व्हॅल्यू काय आलेली आहे -44 आलेली आहे. नाव फाइंड du. सो du इज इक्वल टू 3/3 डिटर्मिनंट. आपण 3/3 डिटर्मिनंट असणार आहे, काय असणार आहे,
तर डी मधला जो पहिला कॉलम आहे -2 त्याला रिमूव्ह करायचा आणि त्याच्याऐवजी कॉन्स्टंट घ्यायची 3 -13 and -11. सो फर्स्ट कॉलम बिकम 3 -13 and -11. दुसरा आणि तिसरा कॉलम आहे तसा -1 -3 0 -3 1 -3. आणि मग हा सोडवल्यानंतर येणार आहे पहिला एलिमेंट आहे 3 त्याला 2/2 डिटर्मिनंट मल्टिप्लाय उजव्या कोपऱ्यामधल्या खालच्या 4 एलिमेंटचा -3 1 -3 1 then 0 -3 then minus sign second element become -1 into 2/2 determinant -13 -11 and second row become 1 -3 then plus sign third element become -3 आणि त्याला मल्टिप्लाय 2/2 डिटर्मिनंट डाव्या कोपऱ्यामधल्या 4 एलिमेंटचा खालच्या 4 एलिमेंटचा -13 -3 then -11 and 0. So simplify this, we get 3 into bracket -3 into -3 become +9 -0 then minus into minus +1 into bracket -13 into -3 is 39 then minus sign -11 into 1 become -11 bracket complete -3 plus into -3 into bracket -13 into 0 become 0 -11 into -3 become +33. So in that way we get this value become, so we get equal to 9 minus 0 9 into 3 27 then this become minus into minus plus 39 plus 11 is 50 into 1 become plus 50 and last become minus 33 into minus 3 is plus 99. So in that way we get this become 176, right? So this value become 176 which is our du. Now find dv. So dv is equal to 3/3 determinant. परत d मध्ये काय करायचं, दुसरा कॉलम आहे त्याच्याऐवजी कॉन्स्टंट घ्यायचे. पहिला कॉलम आहे तसा -2 2 2. सेकंड कॉलम त्याच्याऐवजी येणार आहे 3 -13 -11 3 -13 -11 आणि तिसरा कॉलम आहे तसा -3 1 -3 -3 1 -3. And now simplify this, we get -2 into 2/2 determinant -2 into 2/2 determinant -13 1 -11 -3 then minus sign into second element from first row into 2/2 determinant 2 2 1 -3 2 2 1 -3 then plus sign next element is -3 into multiply 2/2 determinant from left corner 4 element 2 -13 then 2 -11. And now simplify this, we get therefore dv is equal to, after simplification we get -2 into bracket -13 into -3 become +39 minus -11 into 1 become -11 bracket complete then -3 into bracket 2 into -3 become -6 -2 into 1 become 2 then minus into plus -3 into bracket 2 into -11 is -2 22 -2 into 13 is -26. So in that way we get this become minus into minus plus 39 plus 11 is 50 50 into -2 become -100 then -6 -2 become -8 -8 into -3 plus 24 then this become minus into minus plus 20 -22 plus 26 become 4 4 into -3 is -12. So in that way we get -100 plus 24 minus 12 become -88, right? So this is the value of dv. Now find dw. So dw is equal to 3/3 determinant. आता dw साठी काय करायचंय, d मध्ये पहा प्रत्येक वेळेस आपण d मध्ये चेंज करतोय. w हा शेवटचा व्हेरिएबल आहे म्हणजे शेवटचा कॉलम रिमूव्ह करायचा आणि त्याच्याऐवजी कॉन्स्टंट घ्यायचे. पहिला आणि दुसरा कॉलम आहे तसा -2 2 2 as it is, सेकंड रो -1 -3 0 as it is आणि थर्ड रो आहे त्याच्याऐवजी कॉन्स्टंट येणार आहे 3 -13 -11 3 -13
11. So this is equal to पहिला एलिमेंट -2 आहे तसा त्याला मल्टिप्लाय 2 बाय 2 डिटर्मिनंट उजव्या कोपऱ्यामधले 4 एलिमेंट -3 -13 0 -11. त्याच्यानंतर मायनस साइन पहिल्या रो मधला दुसरा एलिमेंट -1 त्याला मल्टिप्लाय डाव्या कोपऱ्यातले खालचे दोन एलिमेंट आणि उजव्या कोपऱ्यातले खालचे दोन एलिमेंट 2 2 -13 -11. त्याच्यानंतर प्लस साइन आणि पुढचा एलिमेंट पहिल्या रो मधला 3 त्याला 2 बाय 2 डिटर्मिनंट मल्टिप्लाय डाव्या कोपऱ्यामधले हे चार एलिमेंट 2 2 -3 0. नाउ सिम्प्लिफाय दिस वी गेट dw is equal to -2 into bracket -3 into -11 becomes +33 -0 into anything becomes 0 minus into minus plus 1 into bracket 2 into -11 become -22 minus 2 into -13 become -26 bracket complete plus 3 into bracket 2 into 0 0 minus 2 into -3 become -6. So in that way we get -33 minus 2 become -66, right? So this become -66. A minus minus plus होईल -22 plus 26 become 4. 4 plus 1 become 4 into 1 become 4. Then minus into minus plus 6 into 3 become 18. So in that way we get 18 plus 4 is 22. 22 minus 66 become -44, right? So this is value of dw, and therefore from 1 आणि आता 1 वरून आपल्याला दोन वरून आपल्याला UVW च्या व्हॅल्यू फाइंड करायचे. सो फ्रॉम 2 U is equal to 2 वरून U काय आहे पहा इक्वेशन du अपॉन d. du ची व्हॅल्यू काय आली ती पहा. du ची व्हॅल्यू इथं आलेली आहे 176 डिवाइडेड बाय d आलेला आहे -44. त्याच्यानंतर v आहे पहा dv डिवाइडेड बाय d. dv आलेला आहे -88 डिवाइडेड बाय d आहे -44. त्याच्यानंतर w येणार आहे dw त्याची व्हॅल्यू आलेली आहे -44 डिवाइडेड बाय d तो आलेला आहे -44. now simplify this, therefore u is equal to -176 divided by 44 become 16 4 -4 and v become minus minus cancel +2 and w become minus minus cancel 44 cancel. So we get UVW is equal to these values. आता एकदा चेक करून बघूया या व्हॅल्यूने आपली इक्वेशन सॅटिस्फाय होतात का UVW मधले. तर पहिलं इक्वेशन आहे पहा -2 त्याला मल्टिप्लाय u ची व्हॅल्यू आलेली आहे -4 -1 इंटू v ची व्हॅल्यू आलेली आहे 2 -3 इंटू w ची व्हॅल्यू आलेली आहे 1. तर हे सिम्प्लिफाय करून बघूया. हे मायनस इंटू मायनस प्लस 4 इंटू 2 8 then -2 -3. So this become -2 -3 -5. 8 -5 become +3. So equal to +3 म्हणजे इक्वेशन सॅटिस्फाय करतोय. दोन कुठली तरी चेक करूया आपण. हे सॅटिस्फाय करतोय तर मी तिसरं बघतो. तर तिसरं येणार आहे 2 इंटू u ची व्हॅल्यू आहे -4 -3 इंटू w ची व्हॅल्यू आलेली आहे 1. So this become -4 into 2 become -8. -3 into 1 become -3 which is equal to -11. So equal to -11 येत आहे. म्हणजे हे आलेलं सोल्युशन आपलं करेक्ट आहे. ओके. कुठली तरी दोन इक्वेशन आपण चेक करून बघायची. तिन्ही चेक करायची गरज नाही. ठीक आहे. तिसरं तर ऑटोमॅटिक होणारच आहे. तर आपल्याला UVW आपलं टार्गेट नाही. आपलं टार्गेट काय XYZ फाइंड करणं. तर आपल्या पहिल्या इक्वेशन वरून XYZ फाइंड करूया. सो फ्रॉम 1 x is equal to 1 upon u which is equal to 1 upon -4. Then y is equal to 1 upon v. बरोबर आपल्याला y पाहिजे. y ला इकडे शिफ्ट केला आणि या v ला इकडे शिफ्ट केला म्हणजे 1 upon v is equal to y येते. So this is equal to 1 upon phi means 1 upon 2 and z is equal to 1 upon w which is equal to 1 upon 1 means
1. So this is our final answer. So solution of given system is x is equal to 1 upon minus 4, y is equal to 1 upon 2 and z is equal to 1. एकदा पाहून घ्या, इझिली तुमच्या लक्षात येईल आणि या टाइपची एक्झाम्पल तुम्ही आरामशीर सोडवू शकाल. ओके. क्रॅमर्स रूल वरील आपलं पुढचं एक्झाम्पल आहे पहा, थर्ड एक्झाम्पल. थेरॉटिकल एक्झाम्पल आहे, म्हणजे आपल्याला याच्यावरती मॅथमॅटिकल मॉडेल अप्लाय करून हे जे एक्झाम्पल आहे थेरॉटिकल एक्झाम्पल त्याला सिस्टीम ऑफ लिनियर इक्वेशन मध्ये कन्वर्ट करावं लागेल. ओके. मॅक्झिमम प्रॉब्लेम जे आहेत इंजिनिअरिंग मधले असतील किंवा फिजिक्स मधले असतील तर मॅक्झिमम प्रॉब्लेम जे आहेत ते लिनियर सिस्टीम मध्ये कन्वर्ट करून सोडवले जातात, जेणेकरून ते इझिली आपल्याला सोल्युशन देतात. तर या ठिकाणी आपल्याला थेरॉटिकल एक्झाम्पल एकदा रीड करावं लागेल आणि त्याप्रमाणे इक्वेशन आपल्याला लिहावी लागतील. सो फर्स्ट लेट काय सांगितलंय पहा, द सम ऑफ 3 नंबर्स इज 15. 3 नंबरची सम आपल्याला दिलेली आहे 15 असणार आहे. मग ते 3 नंबर काय आहेत तर ते आपल्याला माहित नाहीत. ओके. मग त्या 3 नंबरच्या ऐवजी आपण 3 व्हेरिएबल चूज करूया. लेट 3 numbers are x, y, z. ते 3 नंबर आहेत त्यांना आपण x, y, z मानलेला आहे. therefore given मध्ये आहे पाथे given sum of 3 numbers is equal to 15. And therefore x plus y plus z is equal to 15. ठीक आहे. त्या तिघांची बेरीज 15 दिलेले आहेत पहिल्या सेंटेन्स मध्ये. दुसऱ्या सेंटेन्स मध्ये काय, इफ द सेकंड नंबर इज subtracted from the sum of first and third number. ओके. सेकंड नंबर इज सबट्रॅक्टेड. सेकंड नंबर आपण सबट्रॅक्ट करतोय कशामधून, फर्स्ट आणि थर्ड जो आहे त्या नंबरच्या सम मधून. म्हणजे काय होणार आहे, फर्स्ट आणि थर्ड ची सम आहे पहा, प्लस थर्ड इज झेड आणि त्याच्यातून सबट्रॅक्ट काय करतोय आपण, सेकंड म्हणजे मायनस वाय. ओके. इथं लिहितो मी sum of first and third minus second, then we get 5 equal to 5. म्हणजेच काय झालं, हे x minus y plus z is equal to 5 असं इक्वेशन झालं. त्याच्या पुढे सांगितलंय when the third number is subtracted from the sum of twice the first number and the second number. ओके. काय करायचं आपल्याला, थर्ड नंबर सबट्रॅक्ट करायचा आहे कशामधून, सम मधून. कशाच्या सम मधून, ट्वाइस द फर्स्ट नंबर अँड द सेकंड नंबर. सो सम ऑफ 2 into twice the first number, first and second minus थर्ड नंबर आणि ते काय येते पहा, वी गेट 4. दॅट मीन्स 2x plus y minus z is equal to 4. And therefore system of equations is x plus y plus z is equal to 15. त्या तिघांची बेरीज काय आहे, 15 आहे. त्याच्यानंतर पुढे काय सांगितलंय, पहिला आणि तिसरा त्याच्या ऍडिशन मधून दुसरा वजा केला म्हणजे x मायनस वाय प्लस झेड, तर ते येते पहा 5. आणि तिसरं सांगतंय आपल्याला 2x प्लस वाय मायनस झेड इज इक्वल टू 4. पहिल्याच्या दुप्पटीमध्ये दुसरा ऍड केला आणि त्याच्यातून तिसरा वजा केला की आपल्याला 4 भेटतोय. मग या केसमध्ये फाइंड द 3 नंबर्स, ते 3 नंबर काय आहेत ते आपल्याला फाइंड करायचे आहेत. हे 3 इक्वेशन सॅटिस्फाय करणार आहे. So by Cramer's rule प्रमाणे x होणार आहे dx upon d, y होणार आहे dy upon d आणि z होणार आहे dz upon d. So this become our equation number 1. So
सो देअरफॉर डी इज इक्वल टू, डी म्हणजे काय डिटर्मिनंट असणार आहे, तर तो एक्स वाय झेडच्या कोएफिशियंटचा डिटर्मिनंट असणार आहे. पहिला रो येईल 1 1 1, पहिल्या इक्वेशन मधले एक्स वाय झेडचे कोएफिशियंट, दुसरा येईल 1 -1 1 आणि तिसरा येईल 2 1 -1. मग हा सोडवायचा आहे, हा येणार आहे 1 आणि त्याला मल्टिप्लाय, हा जो कॉर्नरचा राईट कॉर्नरचा 4 एलिमेंट आहेत लोअरचे त्यांचा डिटर्मिनंट, -1 इंटू -1 प्लस 1, -1 इंटू 1 इज 1. देन सेकंड नंबर 1, त्याला मल्टिप्लाय 1 इंटू -1 -1, -2 इंटू 1 बिकम 2. देन प्लस लास्ट एलिमेंट, त्याला मल्टिप्लाय लेफ्ट साइडचा लोअर कॉर्नर 1 इंटू 1 1, -1 इंटू 2 इज -2. So in that way we get this becomes 0, -1 -2 become -3, -3 into -1 plus 3, minus into minus plus 2 plus 2 plus 1 3, 3 into 1 become 3, so we get 6. So this is value of D. Okay, now find dx. So dx is also 3/3 determinant. dx साठी काय करायचंय, d मधला जो पहिला कॉलम आहे, पहिला कॉलम जो आहे तो रिमूव्ह करायचा आणि त्याच्या ऐवजी कॉन्स्टंट लिहायचे 15 5 आणि 4. सो 15 5 4 पुढचे कॉलम आहे तसे, आणि आता हे सोडवायचे. पहिला एलिमेंट 15 15, त्याला मल्टिप्लाय राईट साइडच्या लोअर कॉर्नर मधले 4 एलिमेंट, त्याचा डिटर्मिनंट -1 इंटू -1 प्लस 1, -1 इंटू 1 इज 1. त्याच्यानंतर मायनस साइन, पहिल्या रो मधला पहिला दुसरा एलिमेंट 1, त्याला मल्टिप्लाय लेफ्ट साइडचे कॉर्नरचे खालचे 2 एलिमेंट आणि राईट साइडचे खालचे 2 एलिमेंट, म्हणजे येणार आहे 5 इंटू -1 -5, -4 इंटू 1 बिकम 4. देन प्लस into last element from first row into left corner lower corner, its determinant means 5 into 1 become 5, -4 into -1 become -4. So in that way we get this value becomes 0, this become -9, -9 into -1 become +9, this minus into minus plus 5 plus 4 9, 9 into 1 become 9. So in that way we get 9 plus 9 is 18. So this is value of dx. Now find dy. dy is a 3/3 determinant. d मधला दुसरा कॉलम आहे तो रिमूव्ह करायचा आणि त्याच्याऐवजी कॉन्स्टंट घ्यायचा. म्हणजे पहिला कॉलम आहे तसा d मधला 1 1 2, दुसरा कॉलम त्याच्याऐवजी येणार आहे 15, then 5 and 4, तिसरा कॉलम आहे as it is 1 1 -1. Okay, it's a determinant. So this is equal to 1. First element from first row is 1 into 5 into -1 -5 minus 1 into 4 become 4. Then minus sign, 15 into bracket 1 into -1 is -1, minus 2 into 1 become 2, then plus 1 into bracket 1 into 4 4, minus 5 into 2 is 10. So we get -9. This -3 into -15 is plus 45, right? तर काय भेटलं आपल्याला 45 भेटलेलं आहे. And then 10 -10 plus 4 is -6, -6 into 1 become -6. So in that way we get -15 plus 45, which is equal to 30. Now dz is equal to 3/3 determinant. d मधला पहिला आणि दुसरा कॉलम आहे तसा 1 1 2, 1 -1 1, and last column replaced by constant 15 5 and 4. Now value of this determinant is 1 into bracket, -1 into 4 is -4, -1 into 5 is 5, then -1 into bracket 1 into 4 is 4, -2 into 5 is 10, plus 15 into bracket 1 into 1 is 1, minus 2 into -1 is -2. So in that way we get this become -9, this become -6 into -1 plus 6, this become 3 into 15 is 45. So finally we get 40 -9 -3 42, right? So this value become 42. Therefore from 1
x is equal to, x is dx divided by d, dx is 18 divided by d is 6, y is equal to dy which is 30 divided by d is 6, and z is equal to dz which is 42 divided by d which is 6, and therefore x is equal to 3, y is equal to 5, and z is equal to 7. Therefore these three numbers are x is equal to 3, y is equal to 5, z is equal to 7. So this is our final answer. ओके, या पद्धतीने हे थेरॉटिकल एक्झाम्पल होतं, ते आपण काय केलं, मॅथमॅटिकल मॉडेलमध्ये त्याला कन्वर्ट केलं. लिनियर सिस्टीमचं मॉडेल आपण यूज केलेलं आहे. लिनियर सिस्टीम कंटेनिंग 3 इक्वेशन्स अँड 3 अननोन x, y, z. So by using Cramer's rule we get value of x, y and z in that way. ओके, अतिशय सोपं आहे, इझिली तुमच्या लक्षात येईल. व्यवस्थित ऑब्झर्व करा, वाटलंच तर परत हेच एक्झाम्पल तुम्ही स्वतः सॉल्व्ह करा आणि याच्यावरती आणखी काही एक्झाम्पल सोडवण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.